मित्रांनो, खळखळून स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर मी संध्याकाळची वेळ झाली 7:30 वाजलेत आणि आलोय पुणे सिटीमध्ये. निमित्त काय तर निमित्त असं आहे की SP कॉलेजमध्ये ड्रोन शो आहे. आपले माननीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त तो शो ठेवलेला आहे. तर तो शो पाहण्यासाठी मी आलोय आणि मंडईत गाडी लावून पायी चाललोय 1.5 किलोमीटर. 1.3 किलोमीटर आहे. तर 1.3 किलोमीटर आता मी पायी चालत जाणार आहे. जवळच राहिले. चला बघूया किती गर्दी वगैरे. आता गर्दीच असणार आहे खूप. मला असं वाटतं की ही सगळी गर्दी ना, आता ही सगळी गर्दी गाड्यांची वगैरे कॉलेजकडे जाण्यासाठी निघाली आहे. आपल्याला जागा मिळाली पाहिजे. अरे बापरे, काकांनी तर 3 कुत्री आणली. जबरदस्त छंद जोपासतात. इथून आहे, इथून पलीकडे जायचंय आपल्याला. पण कॉलेज रोडला लागलोय. एक 600 मीटर अंतरावरतीच कॉलेज आहे. आणि बापरे किती गर्दी झाली आतमध्ये. हे बघा, गाड्यांची पार्किंग इथूनच लागली आहे. इथून टोटल गेट पर्यंत पार्किंग आहे. मला नव्हतं माहिती इथं पार्किंग करता येईल, मग मी तिकडच मंडईत लावून दिली. कारण कसं असतं, माहिती नसलेलं ना गाडी कुठेही लावलं ना शनादात उचलल्या जाते, मग जावं लागतं पोलीस स्टेशनला डायरेक्ट आणायला. त्यामुळे एंट्री केली आपण SP कॉलेज रोडला आणि बघा एवढी गर्दी. माहोल होणारी, माहोल कडक खतरनाक. इकडे बसण्याची व्यवस्था केली आहे आणि इकडे ड्रोन शो होणार आहे आणि इकडे संगीताचा कार्यक्रम चालू आहे. न्यूज रिपोर्टिंग वगैरे सगळे आलेले. आणि आता आपण इकडे जाण्याचा प्रयत्न करूया. बसण्याची व्यवस्था मिळते का नाही आपल्याला. आपल्याला उभं राहता आलं तरी काय हरकत नाही. जाऊया आता. खूप पावसानं गिचड देखील झाले, पण आपल्याला आहे ना छंद आहे, त्यामुळं काय विषय नाही. किती स्ट्रगल होऊ द्या. ते बघा कसं झालंय, पूर्ण चिखल आहे. शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आहोत. मोजून 3 मिनिटांमध्ये कार्यक्रम सुरू होतोय. हा कार्यक्रम इथं आपण एक ऐसी ऐतिहासिक शाम जिसे दुनिया कहेगी ये है नया भारत. भारत के आकाश में आज जगमगाने जा रहा है देश का आज तक का सबसे लंबा रोड शो. हमारे प्रिय पथ प्रदर्शक माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के आइए मिलकर गवाह बनते हैं इस उज्जवल यात्रा की. ये है भारत का उत्सव, विकसित भारत का उत्सव. उनकी वाणी ने हमें सिखाया कि जब आध्यात्म और कर्तव्य मिलते हैं तभी राष्ट्र आगे बढ़ता है. आज मोदी जी का भारत भी उसी मार्ग पर चल रहा है जहां हमारी परंपरा पर गर्व है और विज्ञान व विकास में निरंतर छलांग लग रही है. पुणे की इस धरती पर और हमारी संस्कृति पर हमारा अधिकार है. तिलक की आवाज और मोदी जी की दृष्टि दोनों मिलकर नए भारत की पहचान बनाते हैं. गणपति बप्पा मोरया. ये सब केवल धर्म का नहीं बल्कि समाज को जोड़ने का पर्व है. लोकमान्य तिलक ने इसे स्वतंत्रता की चेतना से जोड़ा और आज और महिला हर वर्ग को न्याय दिलाया. बाबा साहेब की दृष्टि और मोदी जी की नीति दोनों ही जनकल्याण. और अब वो चेहरा जिसने 11 साल में भारत
मित्रांनो, ड्रोन शो संपलेला आहे आणि आता आपल्याला परतीच्या मार्गाला निघायचंय. भयंकर पाऊस झाल्यामुळे चिखल चिखल झालेलं होतं. सगळं पब्लिक ह्या चिखलामध्ये ना पाऊण तास उभं होतं. पाऊण तासाने ड्रोन शो सुरू झाला आणि आता सगळे निघलेत नाही का. पण ड्रोन शो पाहताना मजा आली, पण आता हे स्ट्रगल सहन करावं लागणार. सटकतंय, शूज भरले सगळे. आता का एवढा भारी शो होता त्यामुळे एवढं तर स्ट्रगल करू शकतो आपण, काय विषय नाही.